नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। मुलींना सुट्ट्या असल्या की दिवसभर त्यांना काही ना काहीतरी खावं लागतं, म्हणून संध्याकाळी मी मस्त अशी शेव तयार केली। कारण पॅकेट फूडचा खावा आम्ही घरात खूप कमी आणतो, त्यामुळे घरात काही ना काहीतरी करून ठेवावं लागतं। तर 2 दिवसापूर्वी मिस्टरांनी स्टोरेज बॉक्स ऑर्डर केले होते, ते त्यांचा आज पार्सल आला होता। तर पार्सल आले हे सगळे बॉक्स आम्ही ओपन करून पाहिले आणि सगळे बॉक्स एकदम मस्त असे चांगल्या क्वालिटीचे होते। आमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त कपड्यांचा पसारा असेल तो म्हणजे माझ्या कपड्यांचा, कारण ड्रेस सोबत साड्याही माझ्या इतक्या असतात की त्या ठेवायला जागाच उरत नाही। तरी जवळजवळ 3 ते 4 बॅगा भरून मी साड्या आणि ड्रेस मी एका ओळखीच्या ताईने दिल्या होत्या। तरी सुद्धा माझ्या साड्यांचा आणि ड्रेसचा पसारा काही इथे कमीच होत नव्हता। तर सगळ्यात आधी आम्ही मिस्टरांचे कपडे लावले, कारण घरामध्ये सगळ्यात कमी कपडे माझ्या मिस्टरांचेच आहेत। तर मिस्टरांचे कपडे पटकन आवरून झाले होते, पण माझा इथे चांगलाच पसारा झाला होता। इतक्या साऱ्या साड्या आणि इतके सारे ड्रेसचे घड्या करता करता माझा 1 ते 1.5 तास निघून गेला। तर सगळ्यात मोठा बॉक्स होता, त्याच्यामध्ये सगळ्या किनारवाल्या साड्या लावून घेतल्या आणि बाकीच्या साड्या मी दुसऱ्या बॉक्स मध्ये लावल्या। तर माझा इथे कपड्यांच्या घड्या करता करता चांगलाच दम निघला होता आणि यांच्या मात्र इथे नुसत्या मस्त्या चालू होत्या। यांना फक्त स्वतःच्या कपड्यांच्या घड्या करायला सांगितल्या होत्या, पण त्याचाही त्यांना कंटाळा आला होता। तर यांना कपड्यांच्या घड्या करायला कितीही कंटाळा आला असता तरी घड्या मी सगळ्या त्यांच्याकडून करून घेतल्या। कारण कपाट आवरून झाल्यानंतर मी यांच्यासाठी चॉकलेटची कपकेक करणार होती, त्यामुळे चुपचाप त्यांनी सगळं मला आवरून दिलं। तर दुपारचं आज खूप जेवण शिल्लक होतं आणि असंही संध्याकाळी नाश्ता केला होता, त्यामुळे जेवणामध्ये आज काहीच करायचं नव्हतं। तर ज्यावेळी माझ्याकडे रिकामा वेळ असतो त्यावेळी मी कधीच रिकामी राहत नाही, काही ना काहीतरी उद्योग करतच असते। तर मुलींना असंही बऱ्याच दिवसापासून केक केला नव्हता, म्हणून त्यांच्यासाठी मी इथे चॉकलेटचे कपकेक तयार करायला घेतले। तर मधल्या वेळेमध्ये मुलींना काही ना काहीतरी खाऊ लागतो, त्यामुळे कपकेक तर मी खूप सारे केले होते। तर चला, काल संध्याकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा माझा सगळा खटाटोप चालू होता आणि त्याच्यानंतर मी झोपायला गेली। तर 2 दिवसापूर्वी मी गावाला गेली होती, तर तिथून मी बरेचसे आंबे पुन्हा एकदा खरेदी करून आणले। तर यातले थोडे आंबे मला भेट म्हणून आले होते आणि बाकीचे आंबे मी विकत घेतले होते। मागच्या वेळेसपेक्षा या वेळच्या आंब्याची साईज इतकी मोठी होती की 250 ते 300 ग्रामचा एक आंबा होता। पण या वेळचे आंबे जरा जास्तच पिकले होते, त्यामुळे ते आम्हाला लवकरच खायला लागणार होते। तर आंबे आम्ही तसे खूप सारे खाल्ले होते, पण पुन्हा एकदा आम्ही इथेच आमरस तयार करायला घेतला। मिस्टरांना माझ्या आंबे खाण्यापेक्षा आमरस खूप जास्त आवडतो, म्हणून त्यांच्यासाठी मी इथे आमरस तयार केला। तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ इथे संपलेला आहे। आता उद्या भेटूया, बाय बाय।